काहीही झालं तरी लोकसभा निवडणूक जिंकायचीच असा निर्धार आता भाजपने केला आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात मिशन 45 चे लक्ष ठेवले आहे। त्याचवेळी हमखास विजयासाठी भाजपने काही हुकमी एक्के तयार ठेवले आहेत बरं का। या एक्क्यांना विधानसभेऐवजी संसद भवनाचे दरवाजे उघडण्याची तयारी आता भाजप दर्शवत आहे। सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाराष्ट्रात हातात हवा याची जाण भाजपला आहे। म्हणून मिशन महाराष्ट्राचा प्लॅन करत 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे लक्ष आता भाजपने ठेवले आहे। त्यासाठी काही आमदारांना खासदार होण्याची तयारी करा अशा सूचनाही देण्यात आल्या। या प्लॅननुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीत नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि राम सातपुते हे उपस्थित होते। या सर्वांना खासदारकीच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। हे सर्व आमदार तसेच मंत्री त्यांच्या भागात वजनदार असून आर्थिक ताकदीबरोबर त्या सर्वांकडे मनुष्यबळ तसेच कट्टर कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे। मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपची शिवसेनेसोबत युती होती, त्यावेळी त्यांना 23 जागा मिळाल्या होत्या, तर शिवसेना 19 जागी विजयी झाली होती। आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे। भाजप समोर मोठे आव्हान उभे आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असली तर हे 48 पैकी निम्म्या जागा जिंकताना मोठी कसरत करावी लागणार आहे असा अंदाज सांगितला जात आहे। त्यामुळे आता ताकदवार आमदारांना खासदारकीच्या मैदानात उतरवण्याशिवाय भाजप समोर दुसरा पर्याय उरलेला दिसत नाही। भाजपने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने क्लस्टर निहाय बैठका सुरू केल्या आहेत। 3 ते 4 विधानसभा मतदारसंघाचं एक क्लस्टर असे भाजपचे प्लॅनिंग आहे। भाजपच्या या रणनीती मागे आणखीन काही विशेष कारणेही असू शकतात। लोकसभा क्षेत्रानुसार तिथले वर्तमान राजकीय समीकरणे काय, भाजपची स्थिती कशी आहे, निवडणुकींच्या अनुषंगाने भाजपचे बलस्थान नेमकी कोणती, कोणत्या कच्च्या दुव्यांकडे लक्ष द्यायचे आहे याचा सखोल आढावा आता घेतला जात आहे। लोकसभा निवडणुकींसाठी भाजपकडून नवा नारा देण्यात आलाय, सपने नहीं हकीकत बुनते हैं इसलिए तो सब मोदी को चुनते हैं असा नारा आता भाजपकडून देण्यात येणार आहे। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्वाधिक निवडणुकीत सोबळावर 2दा बहुमत मिळवले आहे। 2014 मध्ये पक्षाने अच्छे दिन आने वाले हैं असा नारा दिला होता, तर 2019 मध्ये फिर एक बार मोदी सरकार या टॅगलाईनने प्रचार केला होता। म्हणजेच काय तर भाजपने आता निवडणुकीच्या मूडमध्ये पूर्णपणे स्वतःला सामावून घेतला आहे। त्यामुळेच काही आमदारांना आता खासदारकीची लॉटरीही लागू शकते। याबाबत तुम्हाला काय वाटतं? वरील नाव घेतल्याप्रमाणे त्या मंत्र्यांना किंवा आमदारांना आता खासदारकीचं तिकीट मिळेल का? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। तुम्ही हा व्हिडिओ YouTube वरती पाहत असाल तर सकाळचं YouTube चॅनल जरूर सबस्क्राइब करा आणि Facebook वरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।